नमस्कार. तर काही कॉमनली वापरले जाणारी जी काही डाळ आहेत त्यांचे क्वालिटीज ते पथ्य म्हणून कशी वापरायचीत आणि त्यातल्या काही डाळी आहेत ते अपथ्य म्हणून कुठल्या आजारामध्ये कुठल्या हेल्थ कंडिशनमध्ये सांगितलंय ते आपण बघणार आहोत. तर आहार उपयोगी द्रव्यांचा आयुर्वेदामध्ये वर्ग केलेले आहेत. तर चरकाचार्यांनी जसे 12 वर्ग केलेले आहेत, तर त्यामध्ये जे काही धान्य आहेत जसे गहू आहे, ज्वारी आहे, तांदूळ आहे, तर ते शिंबी धान्य या वर्गात येतात. आपण जे डाळी बघणार आहोत ते शमी धान्य ह्या वर्गात येतात. डाळी, कडधान्य हे सगळं शमी धान्यमध्ये येतं. मग दुग्ध वर्ग आहे, जसे वेगवेगळ्या प्राण्यांचे दूध आणि त्याचे गुण काय आहेत, तर असे आहार उपयोगी द्रव्यांचा एक 12 वर्ग आचार्य चरकांनी केले. त्यातलं शमी धान्यमधले जे काही मोस्ट कॉमन डाळी आपण वापरतो ते म्हणजे मूग आहे, तूर आहे, उडीद, चणा डाळ आणि मसूर. तर ह्या 5 डाळी मध्ये आपण थोडंसं कंपॅरिझन करून कुठली डाळ सर्वात चांगली आणि कुठल्या आजारामध्ये कुठली डाळ प्रेफर करायची ते आपण आज बघणार आहोत. तर सर्वात आधी मूग डाळीबद्दल बघूया. मूग डाळ ही सगळ्या डाळींमध्ये सर्वात चांगली, सर्वोत्तम अशी सांगितली आहे. ती पचायला हलकी आहे, कफ पित्त दोष कमी करणारी आणि किंचित वात वाढवणारी आहे, थंड आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूग डाळ ही ज्वरघ्न आहे. ज्वरघ्न म्हणजे ताप कमी करणारी. म्हणून ताप असताना खूप पचायला जड असलेले पदार्थ न खाता मुगाचं कढण खाल्लं पाहिजे किंवा मूग डाळ आणि आपला भात असा साधा आहार ठेवला पाहिजे. मुगाचं कढण करत असताना त्यात सुंठ, मिरे, पिंपळी, सैंधव, मीठ असं टाकून शिजवल्यानंतर ती पचायला अजून हलकी होते आणि आपली अग्नीसुद्धा वाढवते, म्हणजे पचनशक्तीसुद्धा वाढवते. आणि त्यासोबत जे काही तापामुळे येणारी क्षीणता आहे किंवा शरीराला दुर्बलता येते ती सुद्धा होत नाही मुगाचं कढण घेतल्यामुळे. त्याशिवाय अगदी प्रत्येक आजारामध्ये मूग हे पथ्य चाललंय. शक्यतो मूग हे अपथ्य म्हणून कुठे सांगितलेलं नाहीये. तर तापाप्रमाणे इतरही बऱ्याच आजारांमध्ये मूग डाळ ही पथ्य म्हणून सांगितलेली आहे. अपथ्य म्हणून शक्यतो मूग डाळीचा वर्णन असं कुठे आलेला नाहीये. अगदी वजन कमी करायचं असेल तर तिथे सुद्धा मूग डाळीचं कढण तुम्ही पिऊ शकता. जे काही एक वेळचं जेवण आहे त्यामध्ये चपाती भाकरीच्या ऐवजी तुम्ही मुगाचे धिरडे, जे अख्खे हिरवे मूग असतात ते भिजवून वाटून त्याचे धिरडे करून तुम्ही भाजीसोबत खाऊ शकता. वजन कमी व्हायला मदत होते. जवळपास मुगाप्रमाणेच गुण असलेली दुसरी डाळ म्हणजे मसूर डाळ. तर ही पण पचायला हलकी आहे, कफ पित्त दोष कमी करणारी आहे. विशेष करून रक्तधातूच्या दृष्टीमुळे होणारे आजार जसे त्वचा रोग असतील तर त्यामध्ये मसूर डाळीचा खूप फायदा होतो. तर वांग असेल किंवा हायपर पिगमेंटेशन ज्याला म्हणतो तर त्यामध्ये मसूर डाळीचा लेप सांगितलेला आहे. मसूर डाळीच्या पिठामध्ये तुम्ही चंदन असेल, लोध्र असेल, ज्येष्ठ मध, चंदन अशी वर्ण किंवा त्वचेचा वर्ण वाढवणारी औषधं टाकून त्याचा लेप वापरू शकता. किंवा मग जी मसूर डाळ आहे, अख्खी मसूर डाळ आहे, त्याला दुधात भिजवून ठेवायचं, वाटायचं आणि त्यात थोडं मध टाकून मग एक कंटिन्यू 7 डेज 7 दिवस तुम्हाला तो लेप लावायचा आहे. एक 15 मिनिटांसाठी लावून मग चेहरा धुवून घ्यायचा आहे स्वच्छ. तर असं 7 दिवस लावल्याने छान ग्लो पण येतो आणि हळूहळू जे काही हायपर पिगमेंटेशन आहे ते सुद्धा कमी व्हायला मदत होते. त्याशिवाय मसूर डाळीचा उपयोग जुलाब लागले असतील तर करायचा. तर बाकीच्या डाळींपेक्षा जेव्हा डिसेंट्री लागलेली असते तेव्हा मसूर डाळीचा वापर करायचा. सर्वात जास्त वापरली जाणारी डाळ जी असेल ती तुरीची डाळ. तर रोजच्या जेवणात तुरीचा वरण ह्याचा उपयोग जास्त केला जातो बऱ्याच लोकांकडनं. पण मूग डाळीपेक्षा तुरीची डाळ ही किंचित वातूळ आहे आणि पित्तकर आहे. म्हणून ज्यांना आम्लपित्ताचा त्रास होतो, ज्यांना अजीर्ण आहे, मलबद्धता आहे, म्हणजे पोट साफ होत नाही व्यवस्थित, तर त्यांनी तुरीची डाळ अवॉइड करायची. पचन व्यवस्थित असेल तुरीची डाळ खायला हरकत नाही, पण तुरीची डाळ नुसती खायची नाही. तुरीची डाळ नेहमी मूग किंवा मसूर ह्याच्यासोबत मिक्स करून खायची आहे. आणि तुरीची डाळ ही घट्ट नाही करायची. वरण जे आपण तुरीचं वरण करतो ते घट्ट करायचं नाही, पातळ करायचं आहे. म्हणजे एक भाग जर तूर असेल तर त्याच्या 4 किंवा 6 पट पाणी टाकून असं पातळ तुरीचं वरण नेहमी खायचं आहे. डाळीबद्दल बघूया. तर मूग, मसूर आणि तूर याहीपेक्षा चणा डाळ ही वातूळ आहे, वातवर्धक आहे, शीत आहे म्हणजे थंड आहे आणि शरीरात रुक्षता निर्माण करणारी आहे.
तर चणा डाळीचा वापर ह्या तिन्हीपेक्षा थोडा कमी ठेवायचा, कारण अगदी रोजच्या जेवणात चणा डाळ असेल किंवा त्याचे कुठलेही पदार्थ असतील, जसं बेसनचं पीठ असेल किंवा अगदी रोजच फरसाण खाल्लं जात असेल, तर मग मात्र मलावष्टंभ म्हणजे पोट साफ न होण्याच्या तक्रारी, गॅसेस होण्याच्या तक्रारी, अपचन, तर हे सगळं त्रास होऊ शकतो. म्हणून चणा डाळीचा वापर बाकीच्या डाळींपेक्षा कमी ठेवायचा आहे. आणि चणा डाळ वापरण्याच्या आधी तो 1 ते 2 तास व्यवस्थित भिजवायचा, शिजवून मग खायचा आहे. चणा डाळीचं सत्तू हे वाग्भटाचार्यांनी सद्य बलकर म्हणजे इन्स्टंट एनर्जी देणारं असं सांगितलंय. तर भारतात बऱ्याच ठिकाणी चणा डाळीचं सत्तू, त्यामध्ये कोणी गहू किंवा जव म्हणजे जोंधळे त्याचं पीठ घालतात, त्यासोबत ज्वारीचं पीठही बरेच जण वापर करतात. तर ह्याचं एक इन्स्टंट एनर्जी ड्रिंक म्हणून चणा डाळीच्या सत्तूचा वापर केला जातो. बेसन पिठाचा वापर उठण्याप्रमाणे केला जातो. खास करून जे काही लहान मुलं आहेत त्यांना बेसन पिठामध्ये हळद, आंबे हळद, खोबरेल तेल असं मिक्स करून शरीरावर हलक्या हाताने चोळल्यास त्यांच्या अंगावरची लव निघून जायला मदत होते. शेवटची उडद डाळ, तर ही बाकीच्या डाळींपेक्षा गुणांनी जरा वेगळी आहे. ही पचायला जड आहे, उष्ण आहे, शरीरात स्निग्धता निर्माण करणारी आहे, कफ पित्त दोष वाढवणारी पण वातदोष कमी करणारी अशी आहे. तर उडद डाळीचे भरपूर फायदे आहेत, जसं तो बल्य आणि बृहण करणारा सांगितला, म्हणजे वजन वाढवणारा. ज्यांना वजन वाढवायचं आहे, एस्पेशली मसल मास ज्यांना वाढवायचं आहे त्यांच्यासाठी उडद डाळ ही खूप चांगली आहे. ज्यांना संधिवाताचा त्रास आहे, तर आता सांधेदुखी बऱ्याच कारणांनी होऊ शकते, पण सांध्यांची झीज झाल्यामुळे किंवा सांध्यांच्या आजूबाजूचे जे स्नायू आहेत, मांसपेशी आहेत, तर त्यांच्यात क्षीणता, दुर्बलता निर्माण झाल्यामुळे जे सांधेदुखी होते, तर त्या कंडिशनमध्ये उडद डाळीचा खूप फायदा होतो. त्याशिवाय उडद डाळ हे शुक्रला सांगितलं आहे, म्हणजे जे अपत्य प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांनी उडद डाळीची खीर, उडदाचे लाडू असे खायला पाहिजे. जे बाळंतीण आहे, नुकतीच डिलिव्हरी झालेली आहे, त्यांनी स्तन्यवृद्धीसाठी म्हणजे ब्रेस्ट मिल्क वाढवण्यासाठी सुद्धा उडदाची खीर किंवा लाडू ह्या स्वरूपामध्ये उडीद खाल्लं पाहिजे. कोणी खायचं नाही तर ज्यांना वजन कमी करायचं आहे, कारण ते मेद वाढवणारा, चरबी वाढवणारा आणि कफ वाढवणारा असं सांगितलं आहे. त्याशिवाय पित्त वाढवणारा आहे, त्याच्यामुळे ज्यांना आम्लपित्ताचा त्रास होतो, अजीर्ण होतो, त्यांनी सुद्धा उडद डाळ ही टाळायची आहे. सगळ्या डाळींचे गुण आपण बघितले, तर ह्यात सर्वात चांगली मूग डाळ आहे. जनरली कुठलाही डाळीचं वरण आपण बनवत असताना त्यामध्ये तुपाची किंवा तेलाची धार सोडायची, हिंग टाकायची आणि अद्रक टाकायचे, म्हणजे ते वरण जे आहे ते पचायला हलकं होतं. तर 1 भाग डाळ असेल तर त्याला 2 वाटी पाणी असं एक नियम आहे. पण डाळ थोडीशी पातळ खाल्लेली केव्हाही चांगली, म्हणून एकाच 4 किंवा 6 पट पाणी टाकलेलं केव्हाही चांगलं. अजून जर पचायला हलकी करायची असेल तर तुम्ही डाळ शिजवण्याआधी त्याला कोरडीच भाजून घ्यायची, म्हणजे ते पचायला अजून हलकं होतं. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट थ्रू नक्की कळवा. अजून कुठल्या विषयांवर व्हिडिओ बनवलेला तुम्हाला आवडेल हे सुद्धा कमेंट थ्रू कळवा. सर्वजनः सुखिनो भवन्तु.